नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काल व्हिडिओ आलेला नव्हता कारण बघा सगळं घर सांभाळून आणि रोजच्या रोज एक व्हिडिओ शेअर करणं ना तर कधी ना खरंच थोडंसं अवघड होऊन जातं. कारण बघा सगळ्या घरातले कामं आणि माझं सध्याच्या याच्यामध्ये तरी असं चालू आहे की रोजच्या रोज एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. कधी शॉर्टसुद्धा त्यामध्ये ॲड होऊन जातात. शॉर्ट फारसे नसतात पण तरीहीसुद्धा जे लाँग व्हिडिओ आहेत तर ते रोजच्या रोज मी तुमच्यासोबत एक शेअर करते. तर खरंच ना कधी ना थोडंसं सगळं असं अवघड होऊन जातं. तर त्यामुळे मग स्वतःला कुठेतरी थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी एखादी सुट्टी आहे तर ती मी घेत असते. बऱ्याच वेळा असं होतं की कामांचा व्याप जास्त असतो किंवा कधी पाहुणेपरी वगैरे आलेले असतात तर त्यावेळेला सुट्टी होते. पण कधी स्वतःला थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा थोडीशी मानसिक शांतीसाठी सुद्धा म्हणजे आपल्या मनाची जी शांती आहे तर तीसुद्धा खूप महत्त्वाची असते. तर कधी त्या गोष्टीसाठी सुद्धा सुट्टी होऊन जाते. तर चला असो. सध्या ना आता म्हणजे 2-3 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे हा आणि पाऊस 2-3 दिवसाच्या आधी बऱ्या प्रमाणामध्ये होता आणि अशा वातावरणामध्ये केस धुणं तर बघा केस सुकवण्याची ना खूप अशी मशागत होते. पण आज मला ना थोडंसं म्हणजे बाहेर जायचं होतं. तर त्यामुळे माझी जोपर्यंत ही तयारी चालू होती तर देवपूजा जी आहे तर ती मी किट्टूला करायला लावली. कारण बघा जेव्हा कधी बाहेर जायचं असतं ना तर त्यावेळेला आपल्या मागे थोडीशी घाईच असते आणि अशा वेळेला मग मुलांकडून देवपूजा वगैरे मी करून घेते आणि ते करूनसुद्धा देतात. तर आजची जी देवपूजा आहे तर ती मी किट्टूला करायला लावली आणि म्हटलं बाहेर जायचं आहे ना तर किराणासुद्धा संपत आलेला होता. तर किराण्याची डायरी मी इथे लिहायला घेतली. किराणा काही तेवढं हार्ड अँड फास्ट नव्हतं पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2-3 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे हा व्हिडिओ आहे 31 तारखेचा. तर किट्टूच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. तिचा रिझल्टसुद्धा होता. तर त्याच्यासाठी मला जायचं होतं. तर म्हटलं आता बाहेर चाललीच आहे कारण बघा मग आपलंसुद्धा घराच्या बाहेर निघणं होत नाही. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये पुन्हा आणखी एक कारण होतं की 2-3 दिवसांनी ना रविवार येणार होता आणि रविवारची यांना असते सुट्टी. आणि जेव्हा कधी किराण्याचा फेर असतो आणि यांची सुट्टी असली की सध्या तरी यांचं असं असतं की चल डीमार्टला जाऊन घुमून येऊयात, फिरून येऊयात आणि तिथूनच किराणा घेऊन येऊयात म्हणून. आणि सहसा ना डीमार्टचा जो किराणा आहे ना तर तो मी अवॉइड करते. कारण आपला किराण्याचा जो बजेट असतो म्हणजे माझ्यासोबत तरी असं होतं, आता प्रत्येकासोबतच होतं का तर माहिती नाही, पण माझ्यासोबत ना तरी नेहमी असंच होतं की माझा किराण्याचा जो बजेट आहे ना तर त्या बजेटपेक्षा 2-3 हजार कधी 4,000 सुद्धा ना माझे एक्स्ट्राचे जातात. आणि मग प्रत्येक महिन्याला बघा आता 2 महिने झाले किराणा मी तिथूनच आणत आहे आणि प्रत्येक महिन्याला मग आपला ना असा बजेट बिघडत जातो. आणि मग तो सगळं जो आहे ना तर घरखर्चाचं जे सगळं नियोजन आहे ना तर ते माझं बिघडतं. तर त्यामुळे म्हटलं की रविवारची सुट्टी यायच्या आधीच माझा जो किराणा आहे तर त्याची डायरी लिहून मी दुकानदाराकडे देऊन देते. तर दुकानदार जो आहे ना तर तो पॅक करून ठेवून देतो. नाहीतर मग समजा जर ती किराण्याची डायरी माझी तशीच लिहायची राहिली असती तर रविवारी हे पुन्हा आणखी डीमार्टला घेऊन जाते आणि माझा बजेट पुन्हा बिघडला असता. बरं, माझे कामं सुरू होते तोपर्यंत जे कपडे आहेत तर ते मी मशीनला लावलेले होते. तर किट्टूच्या लक्षामध्ये होतं की म्हणजे जे कपडे आहेत तर ते मम्मीने मशीनला लावलेले आहेत म्हणून. तर माझा किराणा लिहेपर्यंत पुन्हा तिने जे कपडे आहेत तर ते स्टँडवर सुकायला घातले. म्हणजे बघा मुली छोट्या जरी असल्या ना तरी त्यांना किती असतं ना की म्हणजे बाहेर जायचं आहे किंवा मम्मीच्या मागे कामं होतात तर चला मम्मीची थोडीशी हेल्प करायला हवी. म्हणजे बघा म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ना असं काही ना काही चालू असतं. आणि कदाचित याच गोष्टीमुळे म्हणजे बरेच जण असे म्हणतात की एक तरी मुलगी देवाने नक्की द्यावी म्हणून. कारण बघा मुलींना ना बरोबर कळतं आणि लहानपणापासूनच त्यांची बघा एक सवय असते की घरकामा म्हणजे छोटे जे काही घरकाम असतील किंवा लहान-सहान ज्या गोष्टी असतात तर त्या कामांमध्ये ना त्यांचा कल बरोबर असतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये ते बरोबर चालू असतं की बाहेर जायचं आहे तर मम्मीचं हे काम पेंडिंग राहिलेलं आहे किंवा ते काम पेंडिंग राहिलेलं आहे. पण ही जी समजदारी आहे ना तर ती कधीच येते मात्र मुलांमध्ये, प्रत्येकच वेळेला नाही. तर चला असो माझी इथे ना तयारी सुरू आहे. चला आटोपलं आहे सगळं आणि आता चाललो आहे किट्टूच्या शाळेला. पाऊससुद्धा थोडासा थांबला आहे. आज दिवसभराचा पाऊस येत आहे आणि थोडासा थांबला आहे. तर आधी विचार केला की कॅबने जाऊ म्हणून, पण आता थोडासा पाऊस थांबला आहे तर आम्ही आमच्या स्कूटीने निघू. आज शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंगसुद्धा आहे आणि पिरियडिक
आणि पिरियडिक टेस्टचे रिझल्टसुद्धा आहेत, तर ते पण करून घेते. आणि किराण्याची डायरी लिहिली आहे, तर जाता जाता किराण्याची डायरी पण देऊन देते. तर संध्याकाळपर्यंत किंवा मग उद्यापर्यंत ते किराणा जे आहे तर ते पॅक करून ठेवून देतात. तर चला आता पटकन शाळेमध्ये जाते आणि त्यानंतर मग आल्याच्यानंतरचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, मस्त छान. कदाचित पाऊस आला तर पावसामध्ये म्हणजे भिजत भिजतच जावं लागेल. तर आशा करते की जाता जाता पाऊस येऊ नको. येता येता आला काही फरक पडत नाही, घरी आल्याच्यानंतर कपडे चेंज होऊन जातात. तर चलो बाय. सकाळपासून ना पावसाचा इतका गोंधळ चालू होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं 2-3 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. आणि 21 तारखेला बघा नागपुरामध्ये तर इतका धो धो पाऊस चालू होता आणि अनायसे दुपारच्या वेळेवर ना पाऊस थोडासा थांबला होता. तर मग म्हटलं की कॅबने जाण्यापेक्षा ना स्कूटीनेच निघूयात म्हणून. कारण कॅबने जरी जायचं म्हटलं तर बघा जायची आणि यायची अशा 2 राईड होतात आणि दोन्ही याचे 150 पावणे 200 असे रुपये ते पर याच्याला चार्ज घेतात. तर म्हटलं 350-400 रुपये उगाच तिथे देण्यापेक्षा पाऊस थांबलेला आहे तर मस्त छान असं स्कूटीनेच निघूयात. आणि बघा ज्या गृहिणी आहेत ना तर त्यांचं प्रत्येक वेळेला चालू असतं की आपला खर्च कुठे आपण वाचवू शकतो आणि कुठे आपले 100 रुपये जरी वाचले ना तर त्यामध्ये सुद्धा ज्या गृहिणी आहेत तर त्या खुश होतात. आणि माझ्यासाठी तर एकतर डीमार्टचा जो म्हणजे किराणा मी ना लोकल शॉपमधून आणते आणि डीमार्टला जाणं. तर डीमार्टला गेल्याच्या नंतर ना खूप असे पैसे माझे ना तिथे खूप असे व्यर्थ जातात. व्यर्थ नाही जात, काहीतरी आपण सामान उचलूनच घेऊन येतो. पण तेच आहे की आपला जो बजेट आहे तर तो डामाडोल होतो. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कॅबने जाणार होतो. तर कॅबने जाण्यापेक्षा ना मस्त छान स्कूटीने गेलो आणि जाते वेळेला ना थोडासा पाऊस आला, पण येते वेळेला जो पाऊस वगैरे आहे तर तो काहीही आलेला नाही. रिझल्ट घेतला. रिझल्ट म्हणजे वाटत नव्हतं की पाहिजे तेवढा बऱ्यापैकी रिझल्ट येईल म्हणून. कारण की परीक्षेच्या वेळेवर तिची तब्येतसुद्धा खराब होती आणि दुसरी गोष्ट पाहुणेसुद्धा आलेले होते. तर त्यामुळे तिचा अभ्यास घ्यायला वेळ काही मिळालेला नव्हता. पण जो रिझल्ट आहे तर तो समाधानकारक होता. त्यानंतर सायंकाळच्या वेळेला ना मला ना काही ब्लँकेट्स घ्यायचे होते. ब्लँकेट्स म्हणजे आता बघा प्रत्येक दुकानांमध्ये म्हणजे इथे नागपुरामध्ये तरी ना प्रत्येक दुकानामध्ये ना सेल चालू आहेत. म्हणजे जेही कपडे असतात, बेडशीट असतात, ब्लँकेट्स, दोहड या सगळ्या गोष्टींवर ना म्हणजे सेल चालू आहे. जेही मोठमोठे दुकानं आहेत तर तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ना सेल मिळेल. आणि इथे सुद्धा म्हणजे मागे ना 1-2 ताईंचे कमेंट होता की तुम्ही कपडे कुठून घेता म्हणून. तर इथे हुडकेश्वर रोडला बघा श्री नमन म्हणून ना एक कपड्यांचं शोरूम आहे. तर तिथूनच मी कपडे घेते आणि माझे जे गाऊन आहेत तर ते सुद्धा बऱ्याच ताईंना पसंत आले होते. तर ते सुद्धा मी तिथूनच घेतलेले आहेत. तर तिथेच बघा छान असे ना सेल लागलेले आहेत. तर हे जे ब्लँकेट्स तुम्हाला सगळे दिसत आहेत तर हे ना 250-250 रुपयाचे ब्लँकेट्स आहेत. अगदी जे पातळ आणि मऊ कापड असतो तर ते सुद्धा ब्लँकेट्स 250-250लाच आहेत. आणि जे थोडेसे जाडसर कापडामध्ये असतात तर ते सुद्धा 250-250लाच आहेत. तर इथे सगळ्या कपड्यांवर सेल लागलेला आहे. प्लस या ज्या बेडशीटा, दोहड सगळ्या तुम्हाला दिसत असतील. तर 500, 550 म्हणजे 1100ला 2, काही 900ला 2, काही 700ला 2. तर अशा डबल बेडच्या बेडशीटा, दोहड आणि सगळे आयटम जे काही आपले हँडलूम आयटम असतात ना तर त्या सगळ्या गोष्टींवर इथे सेल चालू आहे. आणि मी तरी म्हणेन की बघा या सीझनमध्ये ना खरंच या गोष्टींना घेऊन ठेवणं आपल्याला परवडतं. कारण नंतर मग ब्लँकेट्स वगैरे घ्यायचे असतील ना तर ते खूप महाग येतात. आणि मी बऱ्याच वेळा काय करते की जेव्हा कधी मला ब्लँकेट्स घ्यायचे असतात यावेळेला तर मला माझ्या आईसाठी घ्यायचे होते कारण तिने सांगितलेले होते ब्लँकेट्स. तर तिच्यासाठी घ्यायचे होते. सोबतच मी किट्टूसाठी आणि सानूसाठी सुद्धा हे जे समोर 2 पातळ कापडाची ब्लँकेट्स तुम्हाला दिसत असतील तर ते 2 मी त्यांच्यासाठी सुद्धा आणले आणि हे सुद्धा फक्त 250-250 रुपयाला. तर जेव्हा कधी मला घ्यायचे असतात ना तर अशा याच्यामध्ये म्हणजे या सीझनमध्ये जेव्हा सेल चालू असतो, मान्सून जेव्हा स्टार्ट होतो त्या सीझनमध्ये ना सेल चालू होतो. तर त्याच वेळेला ना जे काही ब्लँकेट वगैरे किंवा बेडशीटा वगैरे असतात तर त्यावेळेला मी घेऊन घेते त्यानंतर मग एक मनामध्ये होतं की कॅबने गेली असती तर 350-400 रुपये माझे खर्च झाले असते. तर म्हटलं चला तेच जे पैसे आहेत तर ते छान असे सतमार्गी लावूयात. म्हणजे मला झाडांचा ना खूप छंद आहे, खूप आवड आहे आणि माझा तो छंद म्हणजे इतका आहे की तो कधीच कंट्रोल होणार नाही. तर म्हटलं चला येताना रस्त्यामध्येच नर्सरी होती. तसे आम्ही शाळेला गेलेलो असताना ना 2-3 नर्सरी आम्ही शोधल्या, पण तिथे पाहिजे तेवढे मनासारखे झाडं काही मिळाले नाहीत. तर इथेच आमच्या
आमच्या उदयनगरलाच म्हणजे मानेवाडा उदयनगरलाच बघा एक नाही नर्सरी आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की तुम्ही झाडं कुठून घेता. तर वर्धा भंडारा रोड आहे, तर रिंग रोड म्हणतात त्याला. तर मानेवाडा आणि महाडगीनगर म्हणजे उदयनगर ते महाडगीनगरच्या मधामध्येच बघा एक नर्सरी आहे. तर तिथूनच हे जे सगळे झाडं आहेत तर ते आणि कुंड्या वगैरे मी घेत असते. तर इथूनच मी काही झाडं घेतले आणि इथे ना इतक्या छान छान कुंड्या आणि जी झाडं आहेत तर त्यांचीसुद्धा खूप छान छान अशी व्हेरायटी आहे आणि रेंजसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे अगदी परवडेल अशा या भावामध्ये आपल्याला इथे झाडं आणि ज्या कुंड्या आहेत तर त्या मिळतात. आणि अगदी फ्रेश आणि टवटवीत झाडांची जी क्वालिटी आहे तर ती आपल्याला इथे बघायला मिळते. तर बघू शकत असाल छान छान अशी गुलाबाचे झाडं आणि सगळे जे झाडं आहेत तर ते अगदी तुम्हाला इथे रिजनेबल रेटला मिळतील. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.